सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. श्री स्वामी समर्थ. स्माइल मॉर्निंग टू एव्हरीवन. सो आज आपल्याला 66 पोर्टल यासाठी काही माहिती घ्यायची थोडक्यात आणि त्याबद्दल रिच्युअल पण आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी काल तुम्हाला कम्युनिटीवरती मेसेज आलेला होता रात्री. त्यामध्ये साहित्य तुम्हाला सांगितलं होतं. आय होप तुम्ही सगळे घेऊन बसला असाल. एक ब्लँक पेज आपल्याला लागणार आहे, त्यानंतर रेड कलरचा पेन. आता नसेल तर जो असेल तो घेतला तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या 6 अशा इच्छा त्या आपल्याला त्या पेजवरती लिहायच्या आहेत. पण कशा लिहायच्या? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे त्या ऑलरेडी घडत आहेत अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर 66 पोर्टल याबद्दल तुम्ही जी माहितीपूर्वक संदेश तुम्हाला पाठवला होता तो तुम्ही वाचला आहे सगळ्यांनी? माईक बंद आहेत तुमची, नाही का? बोला आता. सुजाता मॅम, सगळं रेडी ठेवलंय तुम्ही? सगळ्यांनी रेडी केलंय? हो मॅम. की आपलं बोलून झालं की सगळ्यांनी आपला माईक बंद करायचा आहे आणि उगाच आपला माईक कोणीही नवीन मेंबर जे आहेत त्यांनी चालू करायचा नाही. प्रत्येकाला मला इंडिव्हिज्युअली माईक बंद करावा लागतो, त्यामुळे मी हा बंद ठेवला होता. चला, हरकत नाही. तर आजचं 66 पोर्टल हे जो काही दिवस किंवा जी तारीख आहे आजची, तर त्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं असा संबंध बघितला जातो की या दिवशी फ्रिक्वेन्सीज खूप चांगल्या असतात, खूप पॉझिटिव्ह असतात. जसं की 6 नंबर हा आपल्या शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. शुक्र ग्रह म्हटला म्हणजे तिथे नातेसंबंध येतात, सौंदर्य येतं, पैसे येतात. त्यानंतर आपली फॅमिली पण तिथे आपण बघतो. ओके. प्रेम, आनंद, समृद्धी, कुटुंब, नातेसंबंध, सौंदर्य आणि आत्मप्रेम आणि सर्व काही बॅलन्स असण्याची ऊर्जा जी आहे ती देण्याचं काम आपल्याला शुक्र ग्रह करत असतो. आणि आजची जी काही ऊर्जा आहे ती शुक्र ग्रहासाठी अतिशय चांगली मानली जाते. सो आज जर काही आपण या गोष्टीशी संबंधित जे आपण काही रेमेडीज करतो किंवा रिच्युअल करतो, तर त्या पूर्ण होण्यासाठी ब्रह्मांडाची एक वेगळी अशी साथ आपल्याला असते. सो आज तेच आपल्याला करायचं आहे की ज्या तुमच्या 6 मुख्य 6 यासाठी, कारण की 66 पोर्टलने करतोय म्हणून आपल्याला 6 इच्छा घ्यायच्या आहेत. तर तुमच्या मनामध्ये ऑलरेडी रेडी असतील. रेडी नसेल तर पटकन ज्या इच्छा तुम्ही लिहिणार आहात तर त्या तुम्हाला मनामध्ये कल्पना करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर या पोर्टलमध्ये केले जाणारे रिच्युअलने काय होतं, तर मनातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते, आत्मविश्वास वाढतो, प्रेम आणि नातेसंबंध हे सुधारण्यासाठी खूप चांगला आहे आजचा दिवस. खास करून रिलेशनशिपच्या बाबतीत खूप चांगला आहे. मग ते कुणासोबतचंही तुमचं नातं असू देत, ते हील होण्यासाठीची इच्छा आज जरूर त्यामध्ये ऍड करा. त्यानंतर पैशांच्या बाबतीत म्हणजे जे काही तुमचे स्वप्न असेल, पैशाच्या बाबतीत तुम्हाला घर, गाडी, बंगला जे काही घ्यायचंय, तर त्याची पण एक इच्छा तुम्ही ऍड करा. त्यानंतर जे मानसिक शांतता जी ज्याला आपण बोलतो, सगळं काही आहे मॅडम पण शांतीच नाही जीवनात, तर असं काही तुमच्या लाईफमध्ये पण जर असेल तर ती पण इच्छा तुम्ही आज ऍड करायची आहे. मानसिक शांती आणि भावनिक संतुलन. आपण इमोशनली डिस्टर्ब जास्त असतो. थोड्या छोट्या मोठ्या गोष्टीने खूप आनंदी होणं, खूप दुःखात जाणं ही एक चांगली गोष्ट नाहीये. खूप जास्त आनंदी होणं पण चुकीचं आहे आणि अचानक खूप दुःखात जाणं हे देखील चुकीचं आहे. सो ह्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी पण तुम्हाला एक विश चीट त्यामध्ये जरूर टाका.
6 इच्छा कशा लिहायच्यात बघा. एक अशी इच्छा की त्या एका गोष्टीशी संबंधित असेल. आता तुम्ही 6च्या 6 अशा इच्छा नका लिहू की माझं सासूची नातं चांगलं होतंय, नवऱ्याशी चांगलं होतंय, भावाशी चांगलं होतंय. ही एक इच्छा झाली रिलेशनशिपच्या बाबतीत. मग त्या एक लाईन मध्ये तुम्हाला सगळं ऍड करता आलं पाहिजे की माझं सर्वांसोबतचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराचं झालंय. ही एकच सेंटेन्स तुम्हाला ऍड करायची, म्हणजे ही एक इच्छा झाली. आलं लक्षात? आर्थिकच्या बाबतीत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कसं टाकणार की माझ्या जीवनात येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये मला ही गोष्ट प्राप्त झालीय किंवा ह्या गोष्टी मला प्राप्त झाल्यात. मग तुम्ही पैसा, गाडी पाहिजे असेल ती, किंवा स्वतःसाठी काही घेणार असाल दागिने वगैरे, तर ते सगळं त्यामध्ये येणार. आले लक्षात? विश तुमची कशी पाहिजे हे महत्वाचं आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने इच्छा लिहिली तर ती पूर्ण होणार नाही. तर बघा, कुठल्या कुठल्या गोष्टी खास करून तुम्हाला आज ऍड करायच्या आहेत. तुम्हाला यावरनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. पैशांच्या बाबतीत एक तर तुम्ही करू शकता, कारण की पैसा म्हटलं म्हणजे लक्झरियस लाईफ, आणि लक्झरियस लाईफ म्हटलं म्हणजे शुक्र ग्रह. ठीक आहे? ते दोघं पण गोष्टी मॅच करतात. त्यानंतर नवीन घर, जर तुम्हाला इच्छा असेल, आणि ते कसं पाहिजे काय ते राईट डाऊन नाही करायचं, बट आपण जेव्हा मेडिटेशन करणार आहोत ना, तेव्हा ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुम्हाला कुठली गोष्ट कशी पाहिजे आहे. प्रॉपर त्या त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला बघायच्या आहेत आज. फक्त घर पाहिजे दॅट्स इट असं नाही करायचं. त्या घरामध्ये तुमचं किचन कसं असणार आहे, तुमचा लिव्हिंग रूम कसा असणार आहे, बेडरूम कसे असणार आहे, तुमची बाल्कनी वगैरे, घरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत, ह्या सगळं व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला. आणि रिअल मध्ये तुम्ही त्या घरामध्ये राहताय असं तुम्हाला बघायचंय. ओके. सो ह्या गोष्टी तुम्हाला मेडिटेशन मध्ये इमॅजिन करायच्या आहेत, ज्या पण तुम्ही इच्छा लिहिणार आहात त्यासाठी. नाहीतर मी मेसेज टाकून सोडून दिला असता, पण तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत नाहीत म्हणून मी आपण आज खास आपल्या, ही वेळ कधीच सेशनची नसते, पहिल्यांदा असं सकाळचं सेशन झालं. त्याच गोष्टीसाठी की तुम्ही जे पण काही कराल की ते योग्य पद्धतीने तुम्हाला करता यावं यासाठी. त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये काही वाहन म्हणजे बाईक्स किंवा कार वगैरे काही घ्यायचं असेल, किंवा अजून दुसरं काही तुमची इच्छा असेल तुमची म्हणावं किंवा घरातल्या लोकांची, तर ती पण तुम्ही ऍड करू शकतात. मग ते कसं पाहिजे काय ते तुम्हाला, कुठली गाडी किंवा गाडीचा प्रकार जो असेल तो पण तिथे मेन्शन करायचा आहे की स्पेसिफिक कुठली कार तुम्हाला घ्यायची किंवा कुठली बाईक तुम्हाला घ्यायची. त्यानंतर तुमचा काही बिझनेस असेल, सध्या जो पण काही व्यवसाय तुम्ही करत असाल, तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला हायेस्ट उच्चांक किती गाठायचा आहे, कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला तुमचा बिझनेस न्यायचा आहे, तर ते पण तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. लक्षात राहणार नाही म्हणून हवं तर राईट डाऊन करून घ्या. नंतर माझ्याकडे नोट्स पीडीएफ मागतात, नंतर मी देऊ शकणार नाही. त्यानंतर जर तुम्ही नोकरी करत असाल, तर नोकरीमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. मे बी प्रमोशन असू शकतं, सॅलरीची इन्क्रीमेंट असू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीसोबतचं तिथे तुम्हाला नातं हील करायचं असेल, जे वरचे कोणी असतात असू शकतं त्रास देत असेल, किंवा सिनियर लोकांमुळे काही तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, तर तो पण तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे. मग कसा व्हिज्युअलाइज करणार? त्यांना त्रास देताना बघणार का तुम्ही? काय करणार? मॅनिफेस्ट करताना असं बघायचं नसतं. मॅनिफेस्ट करताना असं बघायचं की तुमचं त्या व्यक्तीसोबत जे काही कोणी असेल ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत नातं चांगलं होतं. मग ते चांगलं झाल्यावर ते कसं तुमच्याशी वागणार ते ऍक्च्युली तुम्हाला बघायचं असतं. ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं कन्व्हर्सेशन तुमचं आहे, तुम्ही मीटिंगमध्ये व्यवस्थित एकमेकाला सपोर्ट करताय, किंवा जे कोणी असले तुम्हाला सपोर्ट करताय, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होण्यासाठी मदत होणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहे, मेडिटेशन दरम्यान व्हिज्युअलाइज करायचे. ठीक आहे? गोंधळ नका करू हा. मी काय म्हणजे शब्द तुमच्यासाठी बरेचसे नवीन असतील, नवीन मेंबरसाठी, पण समजून घ्या या गोष्टी, आणि नाही समजलं तर विचारत चला. त्यानंतर आनंदी वैवाहिक जीवन. आजचा दिवस खूप छान आहे. जर ही तारीख जर शुक्रवार येऊन गेली असती ना, तर अजून भारी राहिलं असतं. म्हणजे हे काल झालं असतं ना, तर ते बोलतात ना, चार चांद लागल्यासारखं झालं असतं. ठीक आहे, हरकत नाही. आलाय त्या संधीचं सोनं करावं. तर हॅपी मॅरिड लाईफ जी असते, आपलं रिलेशनशिप,
पती पत्नीचं, तर त्याच्यामध्ये ज्या पण काही अनबन असतील, प्रॉब्लेम असतील, तर आजच्या दिवस कृपा करून त्या आठवू नका. जे आठवणार ते मल्टिप्लाय होणार आहे, लक्षात ठेवा. मग तुम्हाला चांगलं काय आठवतं ते बघा. ठीक आहे, तुमचं नातं छान झालंय, एकमेकांना समजून घेताय, मदत करताय, रिस्पेक्ट करताय, प्रेमाने बोलताय, देऊळ बंद बघायला गेलेत, असं इमॅजिन करायचंय. म्हणजे मूवी मूवी बघायला गेलेत, जे पण काही असं वाटतंय की असं तुमचा नवरा तुमच्याशी वागावा किंवा तुमची बायको तुमच्याशी अशी वागावी, तर ते सगळं काही बघायचं आहे आज तुम्हाला. आणि हवं तर तुम्ही राईट डाऊन पण करा ही नोट. विश मध्ये तुम्हाला लिहायचं, जी तुमची 6 इच्छा लिहिणार आहेत ना, त्यामध्ये एक इच्छा तुम्ही लिहू शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल, तर भविष्यात तुम्हाला कसा लाईफ पार्टनर हवा आहे, तर ते तुम्ही मॅनिफेस्ट करा आज. ठीक आहे. त्यानंतर मे बी असू शकतं तुम्हाला संतती प्राप्ती करायची असेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये, तुम्ही तसं काही तुमचं प्लॅनिंग असेल, तर ती पण इच्छा तुम्ही लिहू शकतात. मग तुमचं बाळ कसं असणार, त्याच्यामध्ये कुठल्या कुठले गुण असणार, तो कसा असणार, कसा दिसणार, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करायच्या. त्यानंतर हेल्थसाठी पण तुम्ही करू शकतात. सध्या काही हेल्थचं सफरिंग चालू असेल, तर ते नाही बघायचं, त्यातनं तुम्ही बाहेर निघालेला आहात, तर ते तुम्हाला बघायचंय. त्यानंतर जे काही मेंटली डिस्टर्बन्स असेल, तर त्यातनं तुम्ही बाहेर निघता. जसं की झोपणं लागणं वगैरे, सतत टेन्शन येणं, मूड स्विंग्स होणं, त्यानंतर स्ट्रेस येणं वारंवार, एन्झायटी फील होणं, डिप्रेशन वाटणं, सो कॉल्ड तुमच्या मेडिसिन चालू असतील झोपेच्या वगैरे, तर ते तुम्ही बंद करून कसं पुढे अगदी आनंदाने जीवन जगताय, औषधरहित तुमचं जीवन झालेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय आज. फक्त या सेशन पुरतं नव्हे, तुम्ही दिवसभर ह्या गोष्टी करायच्यात आज. त्यानंतर तुमच्या घरात कोणी एज्युकेशन त्यांचं चालू असेल किंवा तुम्ही स्वतः करत असाल, तर शिक्षणाच्या बाबतीत जे पण काही उद्दिष्ट असतं ना आपलं, की मला ही डिग्री करायची आहे किंवा भविष्यात पुढे मला असं काही करायचंय. काही ना काही इच्छा असते मुलांच्या बाबतीत किंवा ज्या कुठल्या फील्डमध्ये तुमची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही विश ऍड करू शकतात. जे काही अचीव्ह करायचं असेल एज्युकेशन मधून. ठीक आहे. त्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे आणि स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट ज्याला बोलतो, ठीक आहे, आपला सर्वांगीण विकासाच्या बाबतीत जे पण काही तुमची इच्छा असेल, मग असू शकतं तुमचं वेट कमी करायचं असेल, वाढवायचं असेल, दुसऱ्या काही गोष्टी असतील तुम्हाला हेल्थशी रिलेटेड, ज्या की कधी होत नाहीयेत. इच्छा खूप असते पण स्वतःला वेळ देत नाही, एकतर नाहीतर मग वेळ मिळत नाही. अशापैकी काही जर तुमच्या बाबतीत होत असेल, तर ती पण इच्छा तुम्ही आज ऍड करायची आहे. बघा, हे सगळं तुम्हाला 6 इच्छांमध्ये कंबाईन करायचं, म्हणजे कुठल्या याच्यात काय तुम्ही टाकू शकता ते तुम्ही ठरवा आता. काय तुम्हाला प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर एक ब्लँक पेज तुम्हाला घ्यायचं आहे. जर ब्लँक पेज नसेल, तर तुम्ही जो असेल त्याच्यावरती पण घेऊ शकता, पण त्याच्यावरती दुसरं काही लिहिलेलं नसावं. फक्त तुमच्या इच्छाच त्या ठिकाणी दिसल्या पाहिजेत. रेड पेन यूज करा, नाहीतर ब्ल्यू यूज केला तरी पण चालेल, फक्त काळा पेन वापरायचा नाही. त्यानंतर तुमची ही सर्व वाक्य वर्तमान काळातच असायला हवीत. जसं की तुम्हाला नोकरी पाहिजे असेल, तर मला चांगली नोकरी मिळाली आहे, असं लिहिणार का तुम्ही? नाही. मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे, सॉरी, तुम्हाला जर पैसे पाहिजे तर तुम्ही असं लिहू शकता की मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. आणि जर तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही असं त्यामध्ये लिहायचं आहे की मी माझ्या आवडीच्या नोकरीत आनंदाने काम करत आहे. ही झाली पूर्ण इच्छा.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत. आता एखाद्या सोबतचं तुम्हाला नातं हील करायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहायचं आहे, किंवा जर तुम्हाला अनेक लोकांसोबतचं नातं हील करायचं असेल तर असं लिहायचं की माझ्या घरामधील सर्व व्यक्तींसोबतचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराचं झालेलं आहे. हे बघा, विश शीट जी आहे ना त्याच्यावरती सगळ्यात वरती किंवा लास्टला एक सेंटेन्स तुम्ही ऍड करा की ब्रह्मांडाच्या कृपेने 6 महिन्यात ह्या गोष्टी मी प्राप्त केलेल्या आहेत. ही एक लाईन ऍड करायची. एक तर वरती करा, नाहीतर लास्टला करा. ब्रह्मांडाच्या कृपेने येणाऱ्या 6 महिन्यात मी या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. ओके, चला आता पटापट आपल्या इच्छा लिहून टाकायच्या आहेत. काही अडचण असेल तर विचारू शकतात की मॅम ही इच्छा मला लिहायला कसं कळत नाहीये, तर विचारू शकतात. आपण त्यासाठी तुमचा कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. चला, तुमच्यासाठी 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. तेवढ्या वेळात तुम्हाला 6 इच्छा पूर्ण करायच्या आहेत. चला, आपल्या सगळ्या इच्छा लिहून झाल्या असतील तर कृपया कळवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आज दिवसभरामध्ये शुक्राचा जो मंत्र आहे तुम्हाला मी मेसेजमध्ये पण टाकलाय. ठीक आहे. तर मंत्र मेडिटेशनद्वारे, जो की आपण कालच्या सेशनमध्ये बघितला मंत्र मेडिटेशन, तर तुम्ही ध्यानस्थ अवस्थेत जाऊन श्वासांची प्रॅक्टिस करून हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे, किंवा जप काउंटर असेल तेही चालेल. तर 108 वेळा तुम्हाला त्याचं काउंटिंग करायचं आहे, मंत्र जप करायचा आहे. काय मॅम? माय नसेल तर काउंटर वगैरे असेल ना घरात, माय नसेल काउंटर वगैरे काउंट करायचं. मोबाईलवरची पण असतं काउंटर, मोबाईलवरती सर्च करा, काउंटर असतं तिथे. एक मंत्र झाला की टॅप करायचं. आजकाल सगळं सुविधा आहेत, कोणी माळ घेऊन बसत नाही. मॅडम हा, बोला. मॅडम ते तुम्ही काय लिहायला सांगितलं, मी थोडं उशिरा जॉईन केले आज. सॉरी, वेळच थोडा. उशिरा जॉईन केलं म्हणजे आता सेशन संपत आलं मॅम. आता एवढं सगळं, एक काम करा तुम्ही ना, हा व्हिडिओ परत एकदा बघा. जेव्हा लिंक युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. मेसेज रीड केलाय तुम्हाला जो पाठवला होता काल कम्युनिटीमध्ये? नाही हो मॅडम. ठीक आहे. मग तुम्हाला थोडं आता व्हिडिओ बघावाच लागेल, कारण की या सगळ्या गोष्टी परत रिपीट करणं म्हणजे पुन्हा आपले 20 मिनिटं जातील. ठीक आहे मॅडम, चालते. व्हिडिओ बघा. ठीक आहे. युट्यूबला काय सर्च करू? आशाच नित्यधरा हिलिंग सेंटर. ठीक आहे, ठीक आहे. हा, चला एक शॉर्ट मध्ये सांगते मॅम तुम्हाला मी. आज आपलं 6-6 पोर्टल आहे, त्यामुळे आपण आपल्या शुक्राशी संबंधित सगळ्या इच्छा आपण त्यामध्ये लिहिल्यात. त्यापैकी 6 विश ज्या आहेत पेजवरती लिहून, त्या आता इथून पुढचे आपण मेडिटेशन मध्ये मॅनिफेस्ट करणार आहोत. ठीक आहे. आता तुम्ही जरी राईट डाऊन नाही केले, पण पटकन मनामध्ये 6 इच्छा अशा तयार करा की त्या तुम्हाला पुढे मॅनिफेस्ट करायच्या. जसं की तुम्हाला घर, गाडी, बंगला काय पाहिजे असेल, रिलेशनशिप हील करायचं असेल, बेबी कन्सिव्ह करायचा असेल, किंवा लक्झरियस लाईफ जे पण तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्या बाबतीत 6 इच्छा हेल्थसाठी पण आहे त्यामध्ये, तर त्या मॅनिफेस्ट करायच्या आहेत आपल्याला. ओके, चला रेडी सगळे? ज्या पण काही इच्छा तुम्ही लिहिलेल्या आहेत तर त्या आता परत एकदा तुम्हाला रीड करायच्या आहेत. अगदी शांत मनाने, प्रेझेंट माइंड मध्ये रीड करा. आणि असं रीड करा की रीड करताना तुम्हाला फील झालं पाहिजे की त्या पूर्ण झाल्यात ऑलरेडी.
त्यानंतर आज तुम्हाला दिवसभरामध्ये नकारात्मक गोष्टी बोलणं किंवा त्यावरती विचार करणं किंवा इतरांसोबत चर्चा करणं टाळायचं आहे. ठीक आहे. कुठल्याच व्यक्तीशी नकारात्मक नाही बोलायचं. इव्हन की स्वतःशी पण जे पण आपण आतल्या आत विचार चालू असतात, ते पण पॉझिटिव्ह कसे राहतील याचा तुम्ही आज सराव करा, की आजचा दिवस महत्वाचा आहे आणि ज्या पण काही गोष्टी आपण करतो त्या मल्टिप्लाय होतात. सो निगेटिव्ह गोष्टी मल्टिप्लाय करण्यापेक्षा पॉझिटिव्ह काय मल्टिप्लाय करता येतंय ते बघा. ठीक आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. जी पण चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे. जसं की तुम्ही अतिशय हेल्दी आणि व्यवस्थित असाल, तर माझ्या शरीरासाठी धन्यवाद. मग ते धन्यवाद कोणाला बोलायचे? ब्रह्मांडाला बोलायचे असतात. कारण की हे सगळं आपल्याला ब्रह्मांडाने दिलेलं असतं. त्यानंतर माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद. जगामध्ये असे अनेक लोक असतात, की ते एकटे राहतात बिचारे. मग तुम्ही ते ग्रेटफुल असलं पाहिजे, की ऍटलीस्ट तुम्ही पूर्ण फॅमिली जरी एकत्र नसलात तरी आहे ना, ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे पण काही अर्निंग तुमचं असेल, आज अनेक लोक असे आहेत, की दिवसाला पैसे आले तर त्यांच्या घरात चूल पेटतं. जर तशा परिस्थितीत तुम्ही नसाल, तर नक्कीच त्यासाठी पण तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. त्यानंतर घर, स्वतःला राहायला 4 भिंती असतील, मग ते स्वतःचं असू देत किंवा भाड्याचं. आज अनेक लोक उघड्यावरती राहतायत. तर त्या गोष्टीसाठी पण ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आलं पाहिजे. अगदी मोकळे मनाने आणि सरेंडर भावना पाहिजे आपली, की जस्ट सरेंडर ह्या गोष्टीसाठी, की जे आहे त्यासाठी मी खूप समाधान आहे. म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे या सगळ्या गोष्टींसाठी. जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सॅटिस्फाईड असतात, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला खूप काही मोठ्या गोष्टी देऊन जातं. आणि आपण सतत छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चुका काढत राहिलो. हे असंच झालं, तसंच झालं आणि हेच केलं, तेच केलं, माझं घरच असं, माझी गाडीच अशी. ठीक आहे? तर तुम्हाला त्रास होईल आणि ब्रह्मांड मग देण्याची फ्रिक्वेन्सी कमी करून टाकतो. हे रिअल एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही आहे त्यामध्ये समाधानी राहता आणि जे हवंय त्यासाठी आधीच भगवंताला थँक बोलता, की जर भविष्यात तुम्हाला मोठी एखादा बंगला पाहिजे असेल, जो आत्ता नाहीये, त्यासाठी तुम्ही अगोदरच ब्रह्मांडाला थँक बोलून टाका, की थँक सो मच एवढं छान माझ्या स्वप्नातला बंगला तू मला दिलास. त्याला द्यावंच लागेल. आणि हीच मॅनिफेस्टेशनची टेक्निक असते, की जे काही तुम्ही लिहून ठेवता, त्याच्यावरती विचार करून ठेवता, एक दिवस ही गोष्ट घडते. असू शकते 6 महिन्यात नाही घडणार. झाला तर चमत्कार होऊन पण जाईल 6 महिन्यात. पण एक दिवस असा येईल की ती पूर्ण होणार. जसं की मी मॅनिफेस्ट केलं होतं. इंजिनिअरिंग सोडून बाहेरची गव्हर्नमेंटची नाही प्रायव्हेट जॉब सोडून मी आज इथं बसून काउन्सिलिंग करते. कुठेतरी मी हे केलं होतं की मला बाहेर नाही जायचं. मी माझ्या घरातनंच सगळं काही माझं करणार, बघणार. आणि वेळ तशी आली आणि आज तिथल्यापेक्षा अनेक पटींनी चांगलं मी इथं काम करते. कुठेतरी मॅनिफेस्ट करून ठेवलं होतं. कुठली इंजिनिअरिंग फील्ड आणि ऍस्ट्रॉलॉजीचं काम करतेय. हिलिंग क्षेत्रात आली. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाविरुद्ध घडलं होतं आणि पण मी मॅनिफेस्ट केलं होतं, की मला हे करायचंच नाही, मी असंच करणार. आणि अचानक अशी वेळ काळ काही आली, की मला हे सगळं अगदी माझ्या मनासारखं घडायला लागलं आणि इथे मी हे सगळ्या गोष्टी करायला लागली. सेम तसंच तुमच्या बाबतीत पण होणार आहे. जे पण काही तुम्हाला भविष्यात जे करायचं आहे, पण करू नाही शकले, तर ते तुम्ही राईट डाऊन करून ठेवत जा. आज तर आहे 6-6 पोर्टल, बट इतर पण तुमच्या इच्छा असतील, तर त्या राईट डाऊन करून ठेवायच्या कधीही. कसं करणार? फक्त प्रेझेंट टेन्स आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही लिहून ठेवलं माझे गुडघे दुखी जाऊ देत. गुडघे दुखी भांडणार आहे, ती जाणार नाहीये. तुम्ही असं लिहून ठेवा ना, माझे पाय सक्षम होत आहेत. मी अगदी व्यवस्थितरित्या चालत आहे. ठीक आहे?
घरातली भांडणं कमी होऊ देत असं कधीच नाही लिहायचं. अजून भांडणं वाढतील. आमचं सगळ्यांसोबतचं नातं प्रेम विश्वासाचं होऊ दे आणि शांततापूर्वक आम्ही घरामध्ये एकत्र राहू देत. ठीक आहे, तर अफर्मेशनची जादू समजा आणि आयुष्यामध्ये चमत्कार तुम्ही बघा, कारण की या सगळ्या गोष्टी खूप लोकांनी ऑलरेडी केलेल्या आहेत. हम्म. जे पण काही इच्छा लिहिली तुम्हाला रात्री बोलली होती मी, की इसेन्शियल ऑइल जर असेल घरामध्ये तर त्या विश शीटला लावून ठेवा. आता नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दिवसभरात कुठलाही खूप म्हणजे मॅनेज करा आणि त्याला लावून ठेवा इसेन्शियल ऑइल. सुगंध नॅचरल पाहिजे, म्हणून परफ्यूम वगैरे लावू नका, त्याच्यात अल्कोहोल असतं, ते नाही चालणार. नॅचरल ज्याला बोलतो आपण, अत्तर वगैरे असतं ना देवांचं, ते लावलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर ती जी काही कुठे इच्छा असेल कुठे रीड करून लावायचं झाली असतं? तुमची. कुठे पण लावा, मग एक टिपका ठेवायचा. कुठे पण, मध्यभागी साईडला वगैरे म्हणजे कुठे, फक्त त्या पेजचा विष सुगंध आला लिहिलीये. पाहिजे. ज्या पेजवरती तुम्ही विश राईट डाऊन केले आहे ना, त्या पेजवरती ते हा. इसेन्शियल ऑइल लावायचंय, कुठे पण अगदी एक थेंब, म्हणजे त्या पेपरचा सुगंध आला पाहिजे यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता ही विश जी असेल ती तुम्हाला कुठे ठेवायची आहे? देवघरात ठेवू शकता, किंवा अशी जागा जिथे खूप क्लीन असतं तुमचं, ती ती जागा नेहमी स्वच्छ असते. शुक्र म्हटलं म्हणजे क्लीननेस आणि प्रकाश पण तिथे असेल तर बरं, म्हणजे तुम्ही लाईट लावून जरी प्रकाश राहत तिथे असेल किंवा नॅचरल प्रकाश असेल तरी चालेल, किंवा अगदी देवघरात ठेवला तरी पण तुम्ही चालेल. पण 6 मंथ, आजपासनचे 6 महिने तुम्हाला ही विश शीट जी आहे ती व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर रोज ही विश शीट तुम्ही बाहेर काढायची, रीड करायची, मॅनिफेस्ट करायची डोळे बंद करून, जे मॅनिफेस्ट आता इथून पुढे आपण करणार आहेत मेडिटेशनद्वारे. तसं तुम्ही करत असाल तर अतिउत्तम. नाही वेळ मिळाला तरी हरकत नाही, जस्ट ठेवून दिलं तरी मला एवढा विश्वास आहे की त्याच्यातल्या इच्छा तुमच्या कधी ना कधी पूर्ण होतील. ओके, सो आता विश शीट फोल्ड करून तुमच्या डाव्या हातावरती घेऊन डोळे बंद करायचे आहेत. आय होप तुम्ही आसनावरती बसलेले असाल, कारण की आपलं मेडिटेशन मध्ये आसनावरती बसणं कंपल्सरी असतं, खाली बसायचं नाही. त्यानंतर कुठलीही क्रिया करण्याच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बॅलन्स पाहिजे, कारण की शरीरामध्ये सगळ्यात जास्त पाणीच असतं. इवन की पृथ्वीवरती पण सगळ्यात जास्त पाणीच आहे. पाणी पिलं नसेल तर पाणी पिऊन घ्या, असं मला सांगायचंय. ठीक आहे, 72% पाणी पाहिजे आणि ते आपण करत नाही. किती फोल्ड मारायचे? जेवढे तुम्हाला छोटं करायचं तेवढे मारा, तुमच्यावरती डिपेंड, असं काही नाही त्याला. ठीक आहे, खूप जास्त बारीक घड्या पण नका करू, अगदी घडी 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 करून पात्याचा चुरगळा होईल एवढं पण नका करू. डाव्या हातावरती विष घ्यायची आहे, विष शीट, त्याच्यावरती उजवा हात असा तुम्हाला ठेवायचा आहे. डोळे हलके बंद. कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या ऑलरेडी तुम्हाला मिळालेल्या आहेत, अशा स्वरूपात तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही असं बघा की ज्या ज्या इच्छा तुम्ही आज लिहिलेल्या आहेत त्या ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहेत, असं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. मनामध्ये स्वतःचे आभार मानायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता-पितांची मी आभारी आहे. माझे आराध्य दैवत, आराध्य गुरु, कुलस्वामिनी, कुलमाता यांची मी आभारी आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानत असाल त्यांना आव्हान करायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की ह्या विश्वमधील
माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमची आभारी आहे. समस्त ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व सजीव व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. तुमच्या वास्तूचे आभार मानायचे आहेत. आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे आभार मानायचे आहेत. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. प्रत्येक श्वास घेताना तुमच्या मनामध्ये आत्मिक शांतता प्राप्त होत आहे असं तुम्हाला अनुभव करायचा आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातील सर्व चिंता, तणाव, टेन्शन, वेदना सर्व काही निघून जात आहे. तुमचं संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. तुमचे मन शांत झालेलं आहे. कल्पना करा, तुमच्या डोक्यावरून एक सुंदर सोनेरी प्रकाश खाली येत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये हा प्रकाश भरत आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा या दिव्य प्रकाशाच्या तेजाने तुमच्या संपूर्ण शरीरामधून कायमस्वरूपी निघून जात आहे. तुमच्या मनामध्ये भीती असेल, चिंता असेल, दुःख असेल, काही तणाव असेल, तर संपूर्णतः बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे शांत झाला आहात. आरोग्य संपन्न झाला आहात. यशस्वी झाला आहात. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. तुम्ही ब्रह्मांडाच्या प्रेमळ ऊर्जेसोबत कनेक्ट झाला आहात. अनुभव करा, तुमचं थडाय चक्र म्हणजे तुमच्या कपाळामधनं एक दिव्य प्रकाश थेट आकाशामध्ये कनेक्ट होत आहे. अनुभव करायचा आहे तुमचं कनेक्शन थेट ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत जुळत आहे. तुमचं थडाय चक्र म्हणजे जिथे आपण तिलक लावतो त्या ठिकाणाहून निघणारी ऊर्जा ही थेट ब्रह्मांडासोबत कनेक्ट होताना बघायची आहे. या ऊर्जेसोबत तुम्ही आता भगवंताच्या हायेस्ट ऊर्जेसोबत कनेक्ट झालेले आहात. याच ऊर्जेच्या माध्यमातून आज आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहोत.
आता तुमचे लक्ष तुमच्या हृदयाकडे केंद्रित करायचे आहे. तुमच्या छातीच्या मध्यभागी एक सुंदर गुलाबी प्रकाश आणि हिरवा प्रकाश चमकत आहे. हा प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होत आहे, चमकदार होत आहे. तुमचे हृदय पूर्णपणे प्रेमाने भरत आहे. तुम्ही फक्त आणि फक्त प्रेम अनुभवत आहात. स्वतःबद्दलचे प्रेम, कुटुंबाबद्दलचे प्रेम, ब्रह्मांडाबद्दलची कृतज्ञता तुमच्या हृदयामध्ये पूर्णपणे एकरूप होत आहे. मनामध्ये म्हणायचे आहे, मी स्वतःवरती प्रेम करत आहे. मी संपूर्ण स्वतःला जशी आहे तशी स्वीकारत आहे. मी प्रेम आणि आनंदासाठी पात्र आहे. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मी प्राप्त करत आहे. आता कल्पना करा, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी इच्छा जी आधी तुम्हाला पूर्ण करायची आहे. ती इच्छा आज मनामध्ये आणायची आहे. आणि जी पण काही इच्छा तुमची ती आहे, ती ब्रह्मांडाने चमत्कारिकरित्या पूर्ण केलेली आहे, असं तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जगत आहात. ते सर्व काही तुम्हाला मिळालेलं आहे. ते सर्व काही तुम्ही आज प्राप्त केलं आहे. बघा किती आनंदाचा क्षण आहे तो. किती सुंदर क्षण आहे तो. त्या क्षणामध्ये आज तुम्ही जगत आहात. या सर्व गोष्टी प्राप्त केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आला आहे. अतिशय सुंदर क्षणामध्ये तुम्ही आता आहात. आणि तुमची पहिली इच्छा ब्रह्मांडाने, ईश्वर गुरूंनी, तुमच्या आराध्य दैवतने पूर्ण केले आहे. त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानायचे आहेत. थँक यू सो मच ब्रह्मांडा. तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. त्यानंतर तुमची दुसरी सर्वात महत्वाची इच्छा, त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला बघायचं आहे. ज्या ज्या पद्धतीने ती इच्छा तुम्हाला पाहिजे असेल, ज्या ज्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला हव्या असतील, त्या सर्व काही तुम्हाला आज मिळालेले आहेत. त्या वर्तमान काळामध्ये तुम्ही त्या गोष्टी अनुभवत आहात. बंद डोळ्यांनी तुम्हाला ते सर्व काही आज अनुभवायचं आहे. आणि ब्रह्मांडाने तुमची दुसरी ही इच्छा पूर्ण केली त्याबद्दल त्याचे आभार मानायचे आहेत.
त्यानंतरची तुमची तिसरी इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला बघायचं आहे. ब्रह्मांडाच्या ह्या दिव्य कृपेबद्दल तुम्ही खूप कृतज्ञ आहात. हे जे काही मिरॅकल आज तुमच्या लाईफमध्ये होत आहे त्याबद्दल तुम्ही खूप आश्चर्यचकित झाला आहात. इतक्या सहजतेने ब्रह्मांडाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. अगदी सहजतेने तुम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. तुमच्या तिसऱ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच युनिवर्स. माझी ही पण इच्छा तू आज पूर्ण केली त्याबद्दल मी मनापासून तुझी आभारी आहे. त्यानंतर तुमची चौथी इच्छा देखील ब्रह्मांडाने पूर्ण केलेली आहे. पूर्ण होताना बघायची आहे ती इच्छा, ज्या ज्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केल्या आहेत पूर्ण होताना तुम्ही बघितले आहेत. आज ती प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडलेली आहे. ते सर्व तुम्ही अनुभवत आहात. सुंदर क्षण आहे हा. वाहून जा या क्षणासोबत. कधी अनुभवही केला नसेल की ह्या सर्व गोष्टी अगदी मिरॅकल्सली होणार आहेत. थँक्यू सो मच युनिवर्स माझी चौथी इच्छा पूर्ण करण्यासाठी. आता तुमची 5वी आणि 6वी दोघं इच्छा तुम्हाला व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. तुमच्या ह्याही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तुमचे हे पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे. याबद्दल आता तुम्ही स्वतःचे आभार मानायचे. कारण तुम्ही ठरवलं म्हणून आज तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुमच्या स्वतःच्या ऊर्जेने, तुमच्या विश्वासाने आणि तुमच्या मॅनिफेस्टेशनने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. या तुम्ही घडवून आणलेल्या आहेत. या तुम्ही मॅनिफेस्ट केल्या आहेत. त्यामुळे स्वतःचे आभार मानायचे आहे. आनंद अनुभवा या सर्व गोष्टींचा. कृतज्ञता अनुभवा. विश्वाचे आभार माना. माझ्या मागे मनात रिपीट करायचे आहे. मी विश्वाच्या अमर्यादित समृद्धीला खुली करत आहे. मी विश्वाच्या अमर्यादित समृद्धीला खुला करत आहे. माझे जीवन प्रेम, आनंद आणि शांततेने परिपूर्ण आहे. माझे आरोग्य दिवसेंदिवस उत्तम होत आहे. पैसा माझ्याकडे सहजतेने आणि आनंदाने येत आहे. माझा व्यवसाय आणि करिअर सतत प्रगती करत आहे. माझे सर्व नातेसंबंध प्रेमळ आणि सुसंवादी झालेलं आहे. माझं सर्वांसोबतचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराचे झालेले आहे. माझे सर्व नातेवाईक
माझ्याशी प्रेमाने बोलत आहेत, माझा मान सन्मान करत आहेत, माझी काळजी घेत आहेत, मला समजून घेत आहेत आणि मी देखील सर्वांशी प्रेमाने वागत आहे, सर्वांना समजून घेत आहे. कारण मी प्रेमाची चुंबक आहे. अगदी सहजतेने मी सर्वांकडून प्रेम आणि आदर आकर्षित करत आहे. मी विश्वाच्या प्रत्येक आशीर्वादासाठी कृतज्ञ आहे. मला जे काही ब्रह्मांडाने दिलं आहे त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञ आहे. आता कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, थँक यू सो मच युनिवर्स. थँक यू सो मच. आपल्या स्वतःच्या शरीराला थँक यू बोलायचं आहे. आपल्या कुटुंबाला धन्यवाद करायचा आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक आशीर्वादासाठी थँक यू सो मच युनिवर्स. मला मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी थँक यू सो मच युनिवर्स. मी कृतज्ञ आहे, मी आनंदी आहे, मी पूर्ण आहे. आता हळूवार तुमचे लक्ष वर्तमानात आणायचं आहे. तुमच्या हातांकडे लक्ष केंद्रित करा. हळूवार हाताची आणि पायाची हालचाल करायची आहे. हळूवार परत यायचंय. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा अलगद डोळे उघडत तुमच्या त्या विषकडे बघायचं आहे. त्यानंतर परत डोळे बंद करून 66 हा नंबर डोळ्यासमोर बघायचा आहे. 66 66 हा नंबर डोळ्यासमोर बघायचा आहे. आणि आजच्या या पवित्र दिवशी तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. त्याबद्दल ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. हळूवार परत यायचंय. रिलॅक्स. स्लोली कम बॅक. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आता ही जी विश असेल ती तुम्हाला त्या पवित्र जागी ठेवायची आहे, जिथे नेहमी सुगंध असेल, जिथे नेहमी पवित्रता असेल, नेहमी प्रकाश असेल. ठीक आहे. देवघरात ठेवलेली कधीही उत्तम. जर देवघरात ठेवत असाल तर त्याच्यावरती कुठलीही पांढरी वस्तू किंवा वेट ज्याला बोलतो आपण पांढऱ्या रंगाचं ते तुम्ही ठेवायचंय. काही पण असू शकतं ते. चालेल काही पण. क्रिस्टल असेल तर क्रिस्टल ठेवा क्लिअर कॉस्टचा. जर क्रिस्टल नसेल तर तुम्ही जस्ट तांदळाची वाटी जरी ठेवली, जर ती चांदीमध्ये जर ठेवलं, चांदीची वाटी जी असते ती किंवा चांदीचा कॉईन जरी ठेवला तरी चालेल, किंवा नसेल चांदीचं काही हरकत नाही, साधे तांदूळ त्याच्यावरती जरी ठेवलेत, फक्त ते पांढऱ्या रंगाचं असावं यासाठी. ठीक आहे. देवघरात चांदीची लक्ष्मीचा कॉईन असतोच आपल्याकडे, तो जरी ठेवला किंवा त्याच्या खाली विश्चित ठेवली तरी चालेल. ठीक आहे. सो कसं वाटलं? मॅनिफेस्ट केलं, सगळं काही होताना बघितलं, आज तुम्ही व्हिज्युअलाइज केलं. जर खरंच ही गोष्ट आयुष्यामध्ये घडून येईल तर किती छान होणार. आणि तुम्ही ती घडून आणू शकतात. तुमच्या विचारांमध्ये इतकी पॉवर आहे की जगातली कुठलीही अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकतात. सो हे होतं मॅनिफेस्टेशन मेडिटेशन. हा पण एक मेडिटेशनचा प्रकार आहे. या मेडिटेशनद्वारे आपण आपली इच्छा पूर्ण करत असतो. पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घेऊ शकतात. कारण की बऱ्याच वेळा शरीरामध्ये उष्णता निर्माण होते मेडिटेशन नंतर.
आणि ते बॅलन्स करण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. आपला अनुभव शेअर करायचा आहे. कसं वाटलं? आणि आता विश्वास कुठेतरी वाटतोय का की ह्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील? आज अनघा मॅडम मला समोर दिसताय आणि आज त्यांना सुट्टी आहे. करू शकता मॅम नक्की पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी? 1 मिनिट तुमचे माईक ऑन करू द्या मला. गायब झालाय का अनघा मॅडम? येस, अनम्यूट करा. आज सुट्टी होती का मॅम तुम्हाला? हो मॅम, उद्या ड्युटी आहे. चला आज छान. अनायशी सॅटर्डे सुट्टी टू संडे. मिळाली. नाही मॅम, उद्या उद्या आहे ऑफिस मध्ये. उद्या ओके. झाल्या इच्छा पूर्ण? मॅम मॅम खूप छान छान मेडिटेशन घेतलं. आत्मनमस्ते मॅम. खूप छान. आत्मनमस्ते. मॅम असं वाटत होतं तुम्ही जे बोलत ते सगळं प्रत्यक्षात ते होत आहे. आणि असं कधी मी केलंच नव्हतं जे तुम्ही आज जे तुम्ही केलात. असं म्हणजे आधी सांगितलं सगळं समजून तुम्ही आम्हाला जे मॅनिफेस्ट असं करायचं आणि असं प्रत्यक्षात येत आहे. आणि ते येताना एवढा तो अनुभव व्यवस्थित होता की अरे झालं, हे सगळं झालंच आता आपलं एकदम. आणि मी ते टॅरो रिडिंग किंवा हिलिंग मध्ये ते तर मी केलंच आहे. त्याच्यामध्ये पण मला असं होतं अरे मॅडमनी किती छान आपल्याला आशीर्वाद दिलाय. खूप छान आहे, होत आहे आपल्याला, मस्त छान होत आहे. छान म्हणजे मॅडमच्या आशीर्वादाने आपण फार पुढे चाललोय असं ते जरा मला अनुभवलं. म्हणजे खूप अशी पॉझिटिव्ह ऊर्जा अशी वरून येत आहे असं जाणवलं मला त्यावेळी. पण जे तुम्ही बोलत होतात त्यावेळी असं प्रकाशमय वाटलं. आणि असे मी आहे खूप छान. म्हणजे ते सांगणं नाही जमत मला, पण खूप छान वाटलं मला. आणि तुम्ही जे परवा जे घेतलं तुम्ही ऑर्गनचं ते मेडिटेशन, तर माझ्यासाठी ते खूप चांगलं होतं. म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे मी जे जॉब करते आता, फॉर एक्झाम्पल मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये उभी आहे, सेक्शन सुरू आहे म्हणजे सिझरियन वगैरे, त्यावेळी आमचे सगळे अवयव ऍट अ टाइम काम करत असतात. हात पण काम करतात, पायावर तर उभंच असतो, दोन्ही हात काम करतात, डोळे पण बघत आहेत, कान पण काम करत आहेत आणि ब्रेन पण काम करत ऍट अ टाइम. सगळं डॉक्टर काय मागतात हे इन्स्ट्रुमेंट चालू आहे, तिकडे बच्चू बाहेर आलं ते कॉर्ड कटिंग कर, हे कर, डॉक्टर आहेत का ते त्यावेळी सगळे ऑर्गन कसे ऍक्टिव्ह असतात. त्या ऑर्गनचं ते धन्यवाद मानणं कसं त्यावेळी तुम्ही जे सांगितलं धन्यवाद मानायचं भारी एकदम. मॅम खूपच खूप धन्यवाद मॅम, तुम्ही एवढं छान ते केलं ना. माझ्यासाठी ते खूपच हे ठरले, मी लकी ठरले तुम्ही ते सांगितलं. मग आम्ही लगेच मी धन्यवाद मानले मॅम त्या, कारण प्रत्यक्षात ते आम्ही करतो ते. चला खूप छान मॅडम. खूप छान आपलं मॅम, ते पण खूप धन्यवाद मेडिटेशन मॅम तुम्हाला. इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण की आपल्या जे अवयव असतात शरीराचे त्याची व्हॅल्यू आपल्याला कधी कळते? जेव्हा ते निकामी होतात. एखाद्या पॅरालिसिस झालेल्या हो व्यक्तीला ना. त्याच्या हाताच्या आणि पायाचं महत्त्व तेव्हा कळते. किंवा एखादी कॅन्सरने जेव्हा ऑर्गॅन आपला जातो तेव्हा त्या अवयवाचं महत्त्व आपल्याला कळतं. हम्म. ज्या लोकांची दृष्टी जन्मतः बिचारे बघू शकत नाही, त्यांना विचारा की जग कसं असतं. नाही सांगता येणार त्यांना, त्यांनी कधी बघितलंच नाही. सो ते पण मेडिटेशन खूप छान आहे. तुम्ही युट्यूबला आहे त्याची लिंक पब्लिक केलंय ते, तर तुम्ही ते पण बघू शकता, ते पण करू शकता. आणि ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचं आहे. आज नका बघू ते, आज तुम्हाला फक्त यावरतीच फोकस करायचा आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच अनघा मॅम. थँक्यू मॅम, धन्यवाद मॅम, तुमच्यासारखे गुरु मिळाले आम्हाला. थँक्यू सो मच. तुमच्यासारखी कम्युनिटी आणि फॅमिली मला मिळाली, त्याच्यामुळे आज मी माझं ज्ञान तुम्हाला देऊ शकते. आणि त्या ब्रह्मांडाचे मी आभारी आहे की त्याने कुठेतरी हे काम माझ्याकडनं करून घेत आहे. त्याबद्दल मी ब्रह्मांडाची नेहमीच आभारी असते. मी एकमात्र माध्यम आहे
करणारा आणि करविता तो आहे वरती बसलेला. येस, थँक्यू सो आणि मच मॅम. मॅम हे दुसऱ्यांसाठी पण आम्ही हे सगळं करू शकतो की असं करा वगैरे, आम्ही त्यांना ऍडवाइस करू शकतो अशा गोष्टी की धन्यवाद, प्रत्येक गोष्टीला कसा धन्यवाद द्यायचा मानायचा हे आम्ही त्यांना सांगू शकतो. येस मॅम. खूप छान सांगितलं तुम्ही. येस, थँक्यू सो मच. आता ज्या पण काही गोष्टी आपण आता व्हिज्युअलाइज केल्या सगळ्यांसाठीच सांगते. तर त्या काय करायच्या तुम्हाला बघायच्यात. ज्या पण इच्छा तुम्ही राईट डाऊन केलेल्या आहेत. तर त्या दिवसभर तुम्हाला असंच किंवा दिवसभर किंवा इथून पुढे येणारे 6 महिने असतील. तर त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की ते पूर्ण होत आहेत. ठीक आहे? आता यानंतर पुढचा जो पोर्टल येईल त्याला परत आपलं मेडिटेशन होईल. आता 1111 पोर्टल जे असतं ते पण फार पॉवरफुल, सगळ्यात 1111 हा पॉवरफुल असतो. त्याच्यानंतर 33 पण चांगला असतो. त्यानंतर 66 ज्या पण महिना आणि तारीख सेम असते ना, तो एक विशिष्ट ग्रहाशी संबंधित काळ मानला जातो आणि त्याच्यावरती त्या गोष्टीशी संबंधित केलेले प्रयोग, ज्याला बोलूयात आपण रिच्युअल्स, तर ते पॉवरफुल होत असतात. सो नक्कीच आजच्या ऊर्जा ही दिवसभर ऍक्टिव्हेट राहणार आहे रात्री 12 वाजेपर्यंत. जरी आता काही गोष्टी मिस झाल्या असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर ही आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने पण करायला पाहिजे ही गोष्ट. तर नक्कीच त्यांना लिंक शेअर करा. व्हिडिओची लिंक, आता याची लिंक शेअर करून फायदा नाही मीटिंगची. व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगा. ठीक आहे? अजून कोणाला असा वेगळा अनुभव आला, काहीतरी वेगळं घडलं मॅडम जे की कधी घडलेलं नाहीये? हॅलो. येस, बोला पूजा मॅडम. बोला बोला, तुम्ही कॅमेरा बंद केला. पूजा भोसले मॅडम, काही बोलायचंय तुम्हाला? ठीक आहे, चला. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. काही सांगायचंय किंवा काही अजून अडलंय मॅडम, आता आम्ही परत करणार आहेत, काही प्रॉब्लेम येऊ शकतं, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात. ते मी इच्छा, आपण आता समजा मी आता सध्या इच्छा लिहिल्या नाहीत, पण इच्छा नंतर जर लिहिल्या आणि नंतर ते मग ठेवण्याआधी मंदिरामध्ये ते मॅनिफेस्ट करायचं का? येस, हा, हे जे आता जी क्रिया केली ना आपण मॅनिफेस्टेशनचं मेडिटेशन, ते व्हिडिओ हा. बघून परत करायचंय तुम्हाला. ठीक आहे मॅडम. हा, मॅम विश बॉक्स मध्ये ठेवलं चालेल का? खूप छान. विश बॉक्स मध्ये ठेवाल तर अतिउत्तम. आता नवीन मेंबर होते ना म्हणून मी विश बॉक्सचं नाव नाही घेतलं. विश बॉक्स मध्ये ठेवा आणि त्याच्यावरती क्लिअर कॉजचा पिरामिड ठेवा आणि त्याला हिलिंग द्या, रेकीने ऊर्जा द्या. थँक्यू मॅम. हा, किंवा एंजलचं असेल तर एंजल त्याच्यावरती ठेवा किंवा जे पण काही क्रिस्टल असेल ते त्याच्यावरती ठेवा. रोज कॉट ठेवलं तर अतिउत्तम, रोज कॉट किंवा क्लिअर कॉज. ठीक आहे? ब्लॅक तर मुलं नका ठेवू चुकून. हा, बोला राजेश मॅम, काय प्रश्न आहे तुमचा? बंद आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आता जे तुम्ही आता शिकवलं ते माझा हात एवढा जड झालेला, जसं काय हातात काहीतरी आहे वस्तू, एवढं असं झालं. आणि तुम्ही एवढं छान शिकवलं आणि आता जे तुम्ही सांगितलं ना ते सगळं मी इमेज करत होती, जसं काय आताच माझं सगळं पूर्ण इच्छा झाली पूर्ण. आणि जे काल जे सांगितलेलं तुम्ही, म्हणजे माझं मेडिटेशन होत नाही वगैरे, ते सर्व तुम्ही एवढं नीट समजावून सांगितलं की आता म्हणजे मला खरंच असं वाटतं की म्हणजे आता नेहमी करावं. ते सगळं छान झालं आहे. आणि 1 वर्ष झालं मी मेडिटेशन करते, म्हणजे मी सांगितलं ना माझं लक्ष लागत नाही वगैरे, आणि आता तुम्ही छान रीतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, प्रमाणाचे धन्यवाद. आणि तुम्ही खूप छान सुंदर समजावून सांगतात, जसं काय लहान मुलांना कसं सांगतात तसं छान नीट समजतं. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. हात दुखतोय का आता? हात नाही दुखतोय? नाही ना? नाही नाही. आता रिलॅक्स झालाय ना हात? हो. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच मॅडम. हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवू शकतो आपण नक्कीच. पहिला आता तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी जेव्हा राहायला शिकता,
तेव्हा ब्रह्मांड द्यायला कमी करत नाही. आपण काय करतो, सारखं जे नाहीये त्याच्याकडे फोकस करतो. हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये. सारखं ज्या गोष्टी नाही त्याच्याकडे लक्ष असतं किंवा नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. त्याच्यामुळे ते जास्त वाढतं. तुम्ही ज्या गोष्टीला जास्त ऊर्जा देताय, ज्याचा जास्त तुम्ही विचार करताय, तर ती गोष्ट जास्त होत असते. ती गोष्ट जास्त मिळत असते. सगळ्यांसाठी सांगते मी, मॅम तुमच्यासाठीच नाही फक्त. सो थँक्यू सो मच राजश्री मॅम. तर नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी जरी आयुष्यामध्ये आत्ता नाही येत, पण आत्ताच त्याचा विचार करा आणि ती पूर्ण झालीये किंवा मिळालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बघा आणि त्याच्यासाठी तुम्ही ब्रह्मांडाचे थँक्यू बोला, की किंवा तुम्ही ज्या कुठल्या तुम आराध्य गुरूंना मानत असाल, ज्या कुठल्या देवी देवतांना मानता, तर त्यांना तुम्ही सांगा की थँक्यू, तुम्ही मला ही गोष्ट दिली. तो पण बिचारा आश्चर्यचकित होणार की अरे याला तर मी हे दिलंच नाहीये आणि तरीही हा व्यक्ती थँक्यू बोलतोय. सो त्यालाही भाग पडेल द्यायला, द्यावंच लागेल. हीच असते मॅनिफेस्टेशनची टेक्निक आणि त्याचाच उपयोग आपल्याला इथून पुढे काही दिवस करायचा आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आता उद्या आपली सुट्टी असणार आहे. आपलं पुढचं सेशन सोमवारी असणार आहे. सोमवारी आपला मेडिटेशनचा पहिला प्रकार होणार आहे. त्यापैकी ऑलरेडी काल एक बेसिक झाला, आज एक मॅनिफेस्टेशनचा एक प्रकार झाला. त्यानंतर आता तिसरा प्रकार तुम्हाला आज दिवसभरात करायचा आहे. तुम्हाला मंत्र दिलेला आहे तुमच्या मेसेजमध्ये, शुक्राचा मंत्र. तर तो मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. पहिले तर तुम्ही श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याच्यानंतर मंत्र जप करायला बसायचंय. हे झाला तुमचा एक प्रकार मेडिटेशनचा, मंत्रा मेडिटेशन. काल बघितला ना आपण, जे असतील काल त्यांना आठवत असेल. ठीक आहे. सो तुमचे 3 प्रकार इथे कव्हर होतात. बाकीचे राहिलेले प्रकार आपण बघू आणि जे अजून एक्स्ट्रा असतील ते पण आपल्याला करायचे आहेत. जे बेसिक जे आपण स्टार्ट केले किंवा केलंय काल, ते खूप छोटं होतं. खूप ऍडव्हान्स प्रकार असतात मेडिटेशन मध्ये, तर ते पण आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही आजचं तेवढं एक करून टाका, कारण की ते तुम्ही करू शकतात म्हणून तुम्हाला स्वतः मी करायला सांगत आहे. ठीक आहे. जसे की आमचे जुने कम्युनिटी मेंबर अगदी 40-40 मिनिटं माझ्यासोबत बसतात मेडिटेशनला, तसं तिथपर्यंत तुम्हाला न्यायचंय येणाऱ्या आठवड्यात. सो मनाची तयारी ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा मेडिटेशनची. जे आपण काल बघितलं 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. ठीक आहे. ज्याचा बसायचा प्रॉब्लेम असेल, मांडी घालून बसू शकत नसेल, तर त्यांनी शरीराला त्रास देऊन करायचं नाही. ठीक आहे. काही प्रश्न आहे कुणाचा? हा, नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. हा, मी जेव्हा चीट हातामध्ये घेतली ना तेव्हा पूर्ण हलकं वाटत होतं मला. अच्छा, तुम्ही बोलताय होय, मी इकडेच बघते. मगापासून ते मला खूप दाद- छान वाटलं मेडिटेशन ते करताना आणि पूर्ण हलकं वाटत होतं. शरीर पूर्ण हलकं झालं एकदम, असं जाणवत होतं त्या अच्छा. मेडिटेशन मध्ये. तुम्ही पण होतात का? मला सूरज दादा दिसले. सूरज पण आणि मी पण दोघंही बसलो होतो. त्यांनी त्याचे केलं, मी माझे केलं. हा 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 एकाच स्क्रीनवर केलं, म्हटलं मग दुसऱ्याला पण आणखीन ऍड करता येतं ना, म्हणून मग हा. आम्ही एकाच मोबाईलवर बसलो. चला छान. छान झालं. थँक्यू सो मच. लग्नाची विश लवकर पुरी. होणार होणार. ते असं पण आहे ना, दर शुक्रवारी तुम्ही ते 3C ची टेक्निक करा ना, फ्रायडे टू फ्रायडे लग्नासाठी. दर शुक्रवारी सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असं अफर्मेशन राईट डाऊन करायच्या. हा, प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेशन प्रॉपर टाका. आणि ती तुम्ही जर त्यांनी सूरज दादाने केली तर अजून उत्तम, तुम्ही केलं तरी पण चालेल. हा, शुक्रवारी करा. रोज स्क्वॉट्सचं तुम्हाला दिलंच आहे ना मी, रोज स्क्वॉट्स तिथं ठेवायचं, ब्रासलेट किंवा म्हणजे पण काही असेल टंबल वगैरे, त्या इच्छेवरती ठेवून द्यायचं रोज स्क्वॉट्सचं. खूप चांगला रिझल्ट येईल त्यासाठी. ठीक आहे, चला. सो थँक्यू सो मच. इतक्या वेळ मला ऐकून घेतलं. चुकून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आणि आजच्या सेशनला तुम्ही अगदी सकाळी नाश्ता वगैरे सोडून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. दिवसभर चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल ठेवा आणि ज्या पण काही गोष्टी आहेत त्या आज मॅनिफेस्ट करा. भेटूया आता सोमवारी याच ऊर्जेसोबत. थँक्यू सो मच.